हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ। तर देवपूजा झालेली आहे। तर मी साडी सकाळीच काढून ठेवली होती। तर खिचडी वगैरे भिजायला घातली आणि आज आहे भावाचा उपवास। तर भावाच्या उपवासाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि उद्या आहे नागपंचमी, त्याच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मी अगोदरच ताट वगैरे तयार करून ठेवलं होतं आणि मग साडी वगैरे करून थोडं साहित्यामध्ये तुम्हाला सांगू का, दूध घेतलेलं आहे, ज्वारीच्या लाह्या असतात, पीठ असतं, डाळ, हरभऱ्याची डाळ, परत गूळ घ्यायचा, पानाचा विडा, अगरबत्ती, आरती आणि ही जीविता माताचा फोटो आहे। तर ह्या जीविता मातेचा फोटोची आपण पूजा घरात करणार आहे। तर मुलाबाळांसाठी दीर्घायुष्यासाठी खूप चांगले असते, त्याच्यामुळे ही घरात आपण पूजा करायची असते। तर ही पूजा केल्यानंतर मी वारुळाला जाणार आहे। तर अगोदर घरात हीच पूजा करून घेतात आणि वारुळाला मगच जातात। तर इथं मी हळदी कुंकू लावलेला आहे, पानाचा विडा ठेवला, सुपारीची अगोदर पूजा करायची। तर सुपारीची का पूजा करायची? गणपतीचं स्थान देऊन सुपारीची पूजा करायची। तर इथं मग आपण गूळ, डाळ, लाह्या, म्हणजे पीठ घेतलेलं ते ठेवायचं आणि दूध पण ठेवायचं आहे। मग मी इकडं वारुळाला चाललेले आहे। तर घराच्या एकच साईडला, इकडल्या साईडला वारुळ बनवलेला आहे। तर तिथं मग पूजा वगैरे मी करायला जाणार होती। तर इथं मग पूजा वगैरे करून घेतली। अगोदर पाणी, हळदी कुंकू व्हायचं, मग लाह्या टाकायच्या, दूध टाकायचं आणि जे आपण साहित्य आणलं म्हणजे लागतं असतं तेवढं तिथं व्हायचं आणि जे आपण दोरे आणले होते ते तिथं ठेवायचे आणि मगच आपण पूजेला चालू करायचं। तर इथं मी हराळी आघाडा ते पण लावलं आणि उदबत्ती लावून घेतली। तर आरती तर काही माझी राहिलेली नाही, कारण की वारं भरपूर आहे। हळदी कुंकू लावून घेतलं। तर ताट वावळ कसं वाटलं? आरती तर राही ना, पण आरती ओवाळून घेतली, नमस्कार केला आणि मग हळदी कुंकू लावलं। तर कसं वाटलं तेही नक्की सांगा। बाय.